नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज 16 ऑगस्ट 2024। तर बघूया हवामान अंदाज। तर बघा आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असेल। संध्याकाळी दुपारनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याच्यात नांदेडला जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस, वावणी स्वरूपाचा पाऊस आजही पडण्याची शक्यता आहे। उद्याकडेही थोडं वातावरण ह्या भागामध्ये असेल। मात्र 18 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र सोडता संपूर्ण महाराष्ट्रात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 18, 19, 20, 21 तारखेला पडण्याची शक्यता आहे। हा कमी दाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत जाईपर्यंत तो थोडा त्याचं प्रेशर, त्याचा प्रभाव कमी झालेला असेल आणि उत्तर महाराष्ट्राला हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र राहणार नाही, काही भागांमध्येच पडण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे। मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिमी भाग, पूर्व भागांना चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात, पूर्व विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस 18, 19, 20, 21 तारखेला पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि ते कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 तारखेपासून 26, 27 तारखेपर्यंत भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच समुद्र किनाऱ्यापासून 300 किलोमीटर, 350 किलोमीटरपर्यंत वाहुनी स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा, जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, कोकण संपूर्ण, उत्तर महाराष्ट्र संपूर्ण, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा पश्चिमी भाग, बीड या भागांमध्येही जोरदार स्वरूपाचा, वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 23, 24, 25, 26 तारखेला आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होईल। 25 तारखेला ते डेव्हलप होईल बंगालच्या उपसागरात। त्यानंतर ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करील आणि पुन्हा महाराष्ट्रात 29, 30, 31, 1, 2 तारखेला पुन्हा मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। हा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे सध्याच्या परिस्थितीला, हा थोडा वीक आहे, जास्त मोठ्या स्वरूपाचा पाऊस यामध्ये नसणार आहे। पण पुढील दोन्हीही कमी दाबाचे क्षेत्र जोरदार स्वरूपाचे असणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। या कमी दाबाच्या क्षेत्रात एखादा भाग राहिला पाऊस पडण्याचा, तो पुढच्या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रात कव्हर झालेला असेल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। धन्यवाद।